घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथे काल दिनांक 17 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 5,28,000 रुपयाचा ऐवज लंपास केलाय। या प्रकरणी तीर्थापुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। जोगलादेवी येथील प्रसाद श्रीकिसन खोजे यांच्या घरी दिनांक 17 जून रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घरफोडी करून नगदी रोख 1,95,000 रुपये, 3 तोळ्याचे सोन्याचे झुंबर, 2 तोळ्याचे सोन्याचे नेकलेस, 2 सोन्याचे वेल, 2 तोळ्याचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, सोन्याच्या 3 अंगठ्या, सोन्याची साखळी चेन, 3 ग्रॅम सोन्याची अंगठी असा एकूण नगदी रोख रक्कम व दागिने मिळून 5,28,000 रुपयाचा ऐवज लंपास केलाय। या प्रकरणी तीर्थापुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। काय केलं गडबडी सकाळ सकाळ काय ना काय केलं म्हणजे उडून थोडं असं नेमकं बघितलं पाहिलं त्याला बात शिरल्यात नाही जास्त नाही